नमस्कार. टायगर लॉजिस्टिक सेवा पुरवणाऱ्या कंपनीने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतलाय. कंपनीने 10:1 या प्रमाणात शेअरचे विभाजन करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच एक शेअर 10 शेअरमध्ये विभागला जाईल. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 4 मार्च ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. टायगर लॉजिस्टिकच्या शेअरमध्ये गेल्या 3 महिन्यात 43% जास्त वाढ झाली आहे. या स्टॉकने गेल्या 6 महिन्यात 100% जास्त परतावा दिलाय. म्हणजे गेल्या 6 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कालावधीत स्टॉकमध्ये 125% जास्त वाढ झाली आहे. या स्टॉकने 2 वर्षात 239% वाढ दर्शवली आहे, तर गेल्या 3 वर्षात स्टॉकमध्ये 2141% जबरदस्त वाढ झाली आहे. टायगर लॉजिस्टिक ही स्मॉल कॅप कंपनी आहे. ही कंपनी कार्गो आणि संबंधित प्रकल्पांच्या आयात आणि निर्यातीशी संबंधित व्यवसाय करते. 18 फेब्रुवारीपर्यंत या कंपनीचे बाजार भांडवल 855.69 कोटी आहे. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी कंपनी नोवार्टिस इंडियामधील नोवार्टिस एजीचा स्टेक घेण्याचा विचार करत आहे. कंपनी देशांतर्गत केंद्रित पोर्टफोलिओ घेण्याचा विचार करत आहे आणि त्यासाठी कंट्रोलिंग प्रीमियम देऊ शकते. नोवार्टिस एजीने नोवार्टिस इंडियामधील 70.68% स्टेकचा 16 फेब्रुवारी रोजी धोरणात्मक आढावा घेतला होता. 16 फेब्रुवारीला कंपनीचा शेअर 1.16% वाढीसह 6,325 रुपयांवर बंद झाला होता. वेस्कॉप कंपनीच्या बोर्डाने कंपनीला 3 स्वतंत्र सूचीबद्ध संस्थांमध्ये डिमर्ज करण्यास मान्यता दिली आहे. कंपनीने सांगितले की व्यवसाय डिमर्ज केल्यानंतर ज्या 3 कंपन्या स्थापन केल्या जातील त्या वेस्कॉप लिमिटेड, डिजिटाइड सोल्युशन्स लिमिटेड आणि ब्लू स्प्रिंग एंटरप्राइजेस असतील. सध्या सूचीबद्ध असलेली कंपनी वेस्कॉप वर्कफोर्स मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करेल, तर दुसरी डिजिटाइड सोल्युशन्स बीपीएम सोल्युशन्स, इन्शुअरटेक आणि एचआरओ व्यवसायात लक्ष केंद्रित करेल आणि इतर नवीन कंपनी ब्लू स्प्रिंग एंटरप्राइजेस सुविधा व्यवस्थापन, औद्योगिक सेवा आणि गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित करेल. क्वेस कॉर्पच्या प्रत्येक एका शेअरसाठी भागधारकांना प्रत्येक नवीन कंपनीचा एक शेअर मिळेल. डिमर्जरला 12 ते 15 महिने लागण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर 2.29% वाढीसह 504.20 रुपयांवर बंद झाले होते. पेटीएम कंपनीने व्यापारी पेमेंटच्या सेटलमेंटसाठी ऍक्सिस बँकेशी भागीदारी केली आहे. 197 कम्युनिकेशन्सने त्याचे नोडल खाते ऍक्सिस बँकेत एका एस्क्रो खात्याद्वारे शिफ्ट केले आहे. नोडल खाते ऍक्सिस बँकेत स्थलांतरित करून व्यापारी सेटलमेंट पूर्वीप्रमाणे कोणत्याही व्यत्ययाशिवाय करता येऊ शकतात, असे कंपनीने सांगितले. 16 फेब्रुवारीला कंपनीचा शेअर 5% वाढीसह 341.30 रुपयांवर बंद झाला होता. टिटागढ रेल्वेला संरक्षण मंत्रालयाकडून 250 विशेष वॅगनचे उत्पादन आणि पुरवठ्याची ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डरची किंमत अंदाजे 170 कोटी रुपये आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर 12 महिन्यात उत्पादन सुरू होईल आणि 36 महिन्यात ते पूर्ण होईल. गेल्या महिन्यात कोलकाता आधारित कंपनीने केल्वे घटक आणि उपप्रणाली व्यवसायासाठी दिल्ली स्थित अंबर समूहासोबत हातमिळवणी केली होती. या बातमीनंतर सोमवारी बाजार उघडताच टिटागढ रेल शेअरच्या किमतीत ऍक्शन दिसून येईल. 16 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स 0.53% वाढीसह 953.70 रुपयांवर बंद झाले होते. सुला विनियार्ड्स वाईन कंपनी सुला विनियार्ड्समध्ये लवकरच ब्लॉक डील दिसू शकते. कंपनीची मोठी गुंतवणूकदार वर्लिन वेस्ट एशिया कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकणार आहे. विदेशी गुंतवणूक फर्म कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा म्हणजेच 8.34% जे एकूण 70.42 लाख शेअर्सच्या बरोबरीने विकणार आहे. ब्लॉक डीलद्वारे ही विक्री सुमारे 434 कोटी रुपयांची आहे. टाटा पॉवरने माहिती दिली आहे की त्यांना आरईसी पॉवर डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सीकडून जलपुरा ऊर्जा पॉवर ट्रान्समिशन प्रकल्पाच्या विकासासाठी 838 कोटी रुपयांचा अंदाजे खर्चासाठी लेटर ऑफ इंटेंट प्राप्त झालाय. टाटा पॉवरने सांगितले की प्रकल्पाची अंदाजे किंमत 838 कोटी रुपये आहे. कंपनीचे शेअर्स 0.75% घसरणीसह 376 रुपयांवर बंद झाले होते. पीबी फिनटेक विमा नियामक IRDAIने पीबी फिनटेकच्या उपकंपनी पॉलिसी बाजारला परवाना अपग्रेड करण्यासाठी तत्वता मान्यता दिली आहे.